मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भाऊबीजेचा आता सण असल्यामुळे घरातील सर्वजण छान असे तयार झालेले असतात. तेव्हा आप्पा आता अरुंधतीला विचारतात, काय ग सुधीर येणार आहे का, विद्याताई सुद्धा येणार आहेत का. त्यावेळी आता अरुंधती म्हणते तिला घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल झाले, ती नाही येऊ शकत आज आणि सुधीर पण नाही येणार. तेव्हा आप्पा म्हणतात आपणच एकदा त्यांना भेटायला जाऊयात का मग घरी. तेव्हा आता अरुंधती म्हणते हो आप्पा खरंच जाऊयात आपण, म्हणजे तिलाही बरं वाटेल. अभि सुद्धा तेथे येतो आणि ईशाला विचारतो, काय बहिणाबाई रेडी का. मग आता हे तर मी तुला विचारायला हवं, तू रेडी आहेस का. आता गिफ्ट तर तुला द्यायचंय ना. मग आता अभि म्हणतो हो गिफ्ट तर देणारच तुला, चल मी तुला मदत करतो. असं म्हणून दोघेही पाटाभोवती रांगोळी काढतात. त्याच वेळी आता अनिरुद्ध आणि संजना देखील बाहेर येतात. तेव्हा अनिरुद्ध आल्याबरोबर सारखा ताराकडे पाहत असतो. तेव्हा कांचन सारखी सारखी अनिरुद्धकडे पाहत असते. अनिरुद्ध हसतच म्हणतो, अगं काय काय बघतीयस काय, आज भाऊबीज आहे ना, विशाखा येणार आहे मला ओवाळायला. तेव्हा संजना आता हसते आणि म्हणते, अरे कमॉन अनिरुद्ध, तुला अजूनही असं वाटतं का विशाखा येईल म्हणून. मला तर असं वाटतंय अरुंधतीने तिचेही कान भरलेले असणार. अरे भाऊबीज आहे, अजूनही असं वाटतं का की तुझी बहीण विशाखा येईल म्हणून. मी तुला 100% खात्रीने सांगते ती येणारच नाही आज. असं म्हटल्याबरोबरच आता विशाखा तेथे येते आणि मी आली आहे असं सर्वांना म्हणते. तर संजनाच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. तर बाकी सर्वजण विशाखा आल्यामुळे खूपच खुश होतात. पुढे आता विशाखा लगेच संजनाकडे येते आणि म्हणते, अगं संजना ऐक ना, अरुंधतीने माझे कान भरायला मी काय आता लहान नाही आहे. तेव्हा संजना विचारते, मग अचानक अशी बाजू कशी बदलली ग, कारण इतके दिवस तर तू अरुंधतीच्या मागे पुढे फिरत होतीस. तेव्हा विशाखा म्हणते, हो फिरत होते ना, पण तेव्हा माझी बुद्धी सुद्धा तुमच्यासारखी दुसरीकडेच फिरत होती. मला तर आता सांगायला देखील लाज वाटते, पण दादाच्या आणि तुझ्या या प्लॅनमध्ये मी सुद्धा सामील होते आणि याचंच मला वाईट वाटतंय, गिल्टी वाटतंय. माझं नशीब चांगलं की मला असे आई वडील मिळाले आणि ज्यांनी खूप मोठ्या मनाने मला माफ केले. तेव्हा सर्वजण विशाखाकडे पाहत राहतात. संजना विचारते, काय ग इतरांचं कौतुक ऐकवायला इथे आली आहेस का. तेव्हा विशाखा म्हणते, कौतुक नाही खरं ते सांगतेय मी. असं म्हणून ती अनिरुद्धला म्हणते, दादा तुझ्या मनात ना अरुंधतीबद्दल खरंच खूप गैरसमज आहेत. अरे तुला वाटतं ना तशी नाहीये ती, तू माझ्यावर तरी साधा विश्वास ठेव. अरे आज ती केदार बरोबर बोलली आणि म्हणूनच माझा संसार वाचलाय. ती आता अरुंधतीचे आभार मानते, कारण बरं झालं तू केदार बरोबर बोललीस. तेव्हा ती संजनालाही समजावते, कसं आहे ना संजना, तू सुद्धा अरुंधतीच्या बद्दल असणारा तुझ्या मनातला राग काढून टाक. अगं अरुंधतीने कोणालाच भडकवलेलं नाहीये आणि कोण चुकीचं आहे ना हे आता सर्वांसमोर आलंय. त्यावेळी आता संजना म्हणते, वा वा, अगं तू सुद्धा आता आम्हाला नावं ठेवायला लागलीस. त्यावेळी आता फक्त तू, मी किंवा अनिरुद्ध दादा चुकलेलो नाहीये, ईशा आणि अभि हे सुद्धा चुकलेले आहेत. आणि अजून एक सांगू का संजना, दादा माझा सख्खा भाऊ आहे, त्याने माझ्यासाठी खूप काही केलंय आणि ते मी कधीही आयुष्यात विसरू शकणारच नाही. भावा बहिणीचं नातं हे खूप घट्ट असतं. काही नाती ही आपल्या बरोबर जातात आणि ती कधीच तुटत नाही. ती अनिरुद्धकडे पाहते, त्याच्या जवळ जाते आणि त्याला मिठी मारते. दोघेही आता रडत असतात. तर आता ती म्हणते, चल मी तुला ओवाळून घेते. मग आता अनिरुद्ध पाटावर बसतो. आता ती त्याचं औक्षण करते. मग अनिरुद्धच्या पाया सुद्धा ती पडते. त्यावेळी आता तो तिला गिफ्ट देतो आणि म्हणतो, यावेळी मी एवढंच देऊ शकतो, पुढच्या वेळी नक्कीच मोठं काहीतरी देईल. मग आता ती म्हणते, आत्ताच राहू दे, आता मी तुझ्याकडे जे काही मागते ते तू मला देशील का. मग आता माझी ऐपत असेल तर नक्कीच देईल असं आता अनिरुद्ध म्हणतो. तेव्हा तुला जमेल असंच मागेल मी, असं विशाखा म्हणते. त्यावेळी सांग तुला काय हवंय असं अनिरुद्ध विचारतो. मग आता विशाखा म्हणते, दादा हे आपलं समृद्धी आहे ना, हे असंच राहू दे, कारण अरे आईचा आणि आप्पांचा या वास्तूमध्ये जीव आहे. अरे दादा खरंच आपण खूप मोठी चूक करत होतो आणि पैशांसाठी वाहवत गेलो, परंतु केदारनेच मला समजवलं. अरे दादा ही वास्तू अजून खरंच खूप भक्कम आहे रे. अरे आपल्या सर्वांच्या खूप आठवणी आहेत रे या घरामध्ये. तेव्हा विशाखा असं काही अनिरुद्धकडे मागते, त्यामुळे अनिरुद्ध तिच्याकडे पाहतच राहतो. तर संजना सोडून बाकी घरातील सर्वांना आनंद झालेला असतो की बरं झालं विशाखाने अनिरुद्धकडे असं काही मागितलंय, इथून पुढे तो वेड्यासारखं वागणार नाही.
तू मला एक वचन दे, हे घर असंच तू ठेवणार आहेस, हे घर कधीही पाडणार नाही. तेव्हा आता सर्वजण त्याच्या उत्तराची वाट पाहत असतात. तर संजना मनात विचार करते, अनिरुद्ध प्लीज नाही ते प्रॉमिस करू नकोस, तू उगीच काही पण स्वप्न दाखवू नकोस आणि इमोशनल तर अजिबात होऊ नकोस. अरे अजून काही वर्षांनी सगळं तर आपल्याच हातात येणार आहे. तेव्हा अनिरुद्ध तिला प्रॉमिस करतो की ठीक आहे, माझ्याकडून असं काहीही होणार नाही, पण पुढे जाऊन ना विशाखा, जर हे घर पडायला लागलं तर मग मला काहीतरी निर्णय हा घ्यावाच लागेल. तो कुणाला न पटणारा असला ना तरीही चालेल. मग आता असं अनिरुद्ध तिला प्रॉमिस करतो. घरातील सर्वजण खुश होतात. तर संजनाचा आता चेहराच पडतो. त्यानंतर विशाखा म्हणते तेव्हाचं तेव्हा बघू ना आपण. तेव्हा कांचन म्हणते की चला आता, बाकी सगळेजण खोळंबले आहेत, भाऊबीज झाली ना मग उठा आता, असं म्हणून ती त्या दोघांना सांगते. तर कांचन म्हणते अगं अरुंधती, सुधीर कुठपर्यंत पोहोचलाय ते बघ ना. अरुंधती म्हणते मी फोन करून बघते त्याला. तेव्हा सुधीर आता तिथे येतो. तर अरुंधती म्हणते आलास तू? मग आता सुधीर म्हणतो हो मी आलोय. मग आता घरातील सर्वजण मामा आले म्हणून खूपच खुश होतात. तेव्हा यश आणि अभि मामा वेलकम असं म्हणतात. त्यावेळी आप्पा पुढे जातात आणि सुधीरला म्हणतात अरे सुधीर, तू आहे तरी कुठे, पत्ता कुठे आहे तुझा? अरे फक्त भाऊबीजेला आणि राखी पौर्णिमेलाच तोंड दाखवायचं असं तू काही ठरवलंय का? त्यावेळी सुधीर म्हणतो अहो आप्पा तसं काही नाहीये, पण खरंच अहो वेळच मिळत नाहीये. अहो आशुतोष रावांच्या कंपनीमध्ये मला जॉब मिळालाय आणि वरची पोस्ट आहे, त्यामुळे खरंच खूप जबाबदाऱ्या आहेत आणि खरंच खूप कामं सुद्धा असतात. तेव्हा यश विचारतो क्या बात आहे मामा, अरे कधीपासून जॉईन झालास? त्यावेळी आता सुधीर म्हणतो अरे 8 महिने झालेत. तेव्हा अरुंधती म्हणते अरे सुधीर तू तर सांगितलं सुद्धा नाहीस. पुढे आता तो म्हणतो आशुतोष राव आणि नितीन सरांचे खरंच खूप उपकार आहे माझ्यावर. त्यावेळी नितीन आता तेथे येतो आणि म्हणतो उपकाराची भाषा करणार असशील तर आल्या पाठोपाठ जातो तसाच. मग सर्वजण नितीनवर हसतात. मग आता दुसरा भाऊ सुद्धा आला आहे. आता आप्पा म्हणतात घरातील वातावरण अगदी छान असं झालेलं असतं, कारण पूर्ण कुटुंब एकत्र आलेलं असतं. त्याच वेळी आता संजना आणि अनिरुद्ध मात्र डोक्याला हात लावून बसतात, कारण सुधीर आलेलं असतो, त्याचबरोबर नितीन सुद्धा. मग नंतर कांचन म्हणते की चला अगोदर नितीनला फराळ खायला द्या. तेव्हा नितीन म्हणतो नाही कांचनताई, अगोदर ओवाळू देत अरुंधतीला आणि मगच मी फराळ खाणार. अहो परवा अरुंधती ऑफिसमध्ये फराळ घेऊन आली होती, सुलेखा मावशी आणि मी तर तावच मारला. नितीन त्या आठवणी आता सांगू लागतो. पुढे आता सुधीर हा पाटावर बसतो. अरुंधती त्याचा औक्षण करते, त्याला ओवाळते. एक खूप छान असं गिफ्ट अरुंधतीला देतो. त्याच वेळी अरुंधती म्हणते हे काय? मग आता त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो आजपर्यंत 101 रुपयाच्या पुढे मी तुला कधीही ओवाळणी दिली नाही, परंतु आज ना मला तुला घसघशीत ओवाळणी द्यावीशी वाटतीये, कारण नेहमी मला वाटायचं ग माझ्या हारूला काहीतरी करावं नेहमी, पण असं कधी झालंच नाही. त्यावेळी आता अरुंधती म्हणते माझ्या अडचणीच्या काळामध्ये तू अगदी खंबीरपणे उभा राहिलास, ते माझ्यासाठी खूप आहे. पुढे आता सुधीर म्हणतो ते तर आहेच, परंतु अगं आजपर्यंत माझ्याकडून तुला साधं काहीच गिफ्ट सुद्धा मिळालेलं नाही. तू बघ ना मी काय घेऊन आलोय. मग आता अरुंधती ते गिफ्ट पाहते तर त्यामध्ये छान असे सोन्याचे कानातले असतात. तेव्हा हे कानातले तुला आठवले का असं सुधीर विचारतो. मग आता अरुंधतीच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिला खूप आनंद झालेला असतो की सुधीरने माझ्यासाठी खूप छान असे सोन्याचे कानातले आणले आहे. मग आता ती म्हणते अरे पण एवढा खर्च करण्याची गरज होती का? मग आता तो म्हणतो आरू अगं तुला आठवतंय का, जेव्हा तुझ्या लग्नाची खरेदी करण्यासाठी आपण सोनाराकडे गेलो होतो ना, तेव्हा तुला हे कानातले खूप आवडले होते आणि तू त्याची किंमत विचारली होती, पण माझं लक्ष होतं हा तुझ्याकडे. आणि जेव्हा जास्त किंमत होती ना तेव्हा तराफ आला की नको हे मला कानातले, मी तुझ्याकडे पाहिलं होतं, मला माहित होतं तुला हे कानातले हवे होते म्हणून. मग मी त्या सोनाराकडे दरवर्षी जायचो आणि मी त्या दुकानदाराकडे जायचं आणि म्हणायचं पुढच्या वर्षी मी नक्कीच माझ्या हारूसाठी हे कानातले घेईन म्हणून, पण तो बिचारा दुकानदार आत्तापर्यंत थांबला आणि आता मी हे कानातले तुझ्यासाठी विकत घेतले. सुधीरचं हे बोलणं ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. तर अरुंधतीच्या डोळ्यातून सुद्धा आनंदाश्रू येतात, कारण सुधीरने एवढ्या वर्षानंतर का होईना अरुंधतीला ते कानातले दिलेच. तेव्हा सर्वांना सुधीरचा हेवा वाटतो की बहिणीचं मन जपण्यासाठी याने काय काय केलंय. तेव्हा ती आता
खूप रडत असते. मग आता आरू तुला हे आवडलेत ना ग कानातले? मग आता अरुंधती म्हणते हो, खूप सुरेख आहेत हे कानात आणि माझ्यासाठी सर्वात मौल्यवान दागिना हाच असणार आहे. आता घरातील वातावरण अगदी इमोशनल झालेलं असतं. सो मच असं अरुंधती सारखा आता सुधीरला म्हणते, तेव्हा वेडे तू काय रडतेस ग, असं म्हणून तो तिचे आपले अश्रू पुसतो. घरातील सर्वजण आता खुश झालेले असतात. धीरने येऊन आता सर्वांना गोड असं सरप्राईज दिलेलं असतंच, त्याचबरोबर अरुंधतीला देखील. त्यानंतर आता सुधीर म्हणतो मला अजून एक गुड न्यूज सर्वांसोबत शेअर करायची आहे. तेव्हा कोणती गुड न्यूज? मग आता कांचन पुन्हा विचारते काय रे लग्न करतो की काय सुधीर दुसरं? मग आता सुधीर म्हणतो नाही नाही, ते दोन सुखाचे घास खातोय तर दुःखात कोण पडेल पुन्हा? तेव्हा सर्वजण त्याच्यावर हसतात. मग आता नितीनला तो विचारतो सांगू का नितीन सर? नितीन म्हणतो की तू अजून कुणाला सांगितलं नाहीस का? मग आता तो म्हणतो नाही सांगितलं अजून. मग आता तो म्हणतो मी डोंबिवलीत स्वतःचं घर बुक केलंय, घराचं पोझिशन आता मला मिळणार आहे. आता असं म्हटल्याबरोबरच घरातील सर्वजण खूपच खुश होतात आणि कडे पाहू लागतात. सुधीरवर कौतुकाचा वर्षाव करतात, त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतात. अरुंधतीच्या डोळ्यात तर पाणी येतं. तेव्हा ती लगेच सुधीरजवळ जाऊन बसते आणि म्हणते खरंच? मग आता तो म्हणतो हो. इकडे संजना आणि अनिरुद्धचा मात्र जळफळाट होतो. तेव्हा अनिरुद्ध आता म्हणतो किती मजल मारलीये. तेव्हा संजना म्हणते अनिरुद्ध लायकी नसलेल्या लोकांची घरं झालीये, आपलं कधी होणार रे? मग आता असं म्हटल्याबरोबरच सर्वजण त्यांच्याकडे पाहत राहतात आणि दुर्लक्ष करतात. त्याचवेळी अरुंधती म्हणते आईला खूप आनंद झाला असेल ना? मग आता सुधीर म्हणतो हो, आनंद तर खूप झालाय तिला. तुला सांगू का अगं, मी केव्हा जागा बुक करून ठेवली होती आणि आशुतोष रावांचीच साईट आहे. नितीन सर मला म्हणाले होते कधीच की जागा बुक करून ठेवा म्हणून मग पोझिशन मिळेल आणि आता कुठे त्याचं पोझिशन मिळतंय आणि एम्प्लॉईला खूप कमी रेटमध्ये त्यांनी फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत, लिफ्टसुद्धा आहे आणि आईची स्वतंत्र अशी खोलीसुद्धा आहे. हे ऐकताच अरुंधती अजून खुश होऊन जाते. तेव्हा अरुंधती आता तू आली ना, तुला कधीही हॉलमध्ये असं खाली झोपावं लागणार नाही. अरुंधती तर खूपच खुश होते. मग आता पुढे सुधीर सांगू लागतो अगं निहार तर खूप खुश आहे. तो सारखा म्हणत असतो की आपण जाऊयात आणि आत्तूला घेऊन येऊया तिकडे म्हणून. तेव्हा विशाखा म्हणते वा सुधीर कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि जेव्हा घरी आता पूजा घालशील ना तेव्हा आम्हा सर्वांना बोलव हा. मग आता तो म्हणतो हो, मी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण देणार आहे आणि सर्वांनी यायचं म्हणजे यायचंच आणि हक्काने यायचं म्हणजे यायचंच. आता पूर्वीसारखी 10x10ची खोली नाही राहिली आपली, कारण खूप मोठा फ्लॅट मिळालाय असं म्हणून आनंदानेच सर्वांना ही गुड न्यूज सांगत असतो. तेव्हा अरुंधती त्याचं कौतुक करत म्हणते मला ना तुझा खूप अभिमान वाटतो सुधीर. तेव्हा आता सुधीर म्हणतो आरू तू होती ना म्हणून हे सगळं काही शक्य झालंय. मग आता ती म्हणते नाही रे बाळा, अरे माझ्यामुळे नाही, हे सगळं नितीन आणि आशूमुळे शक्य झालंय. थँक्यू नितीन, असं म्हणून ती आता नितीनचे सारखे आभार मानते आणि इमोशनल होते. नितीन म्हणतो अगं आरू तू अशी का करतेस, आमचे आभार मानणार आहेस का तू? आता तुमचं आता औक्षण करते चला नितीन, असं म्हणून अरुंधती त्याला पाटावर बसायला सांगते. नितीन मोठ्या थाटातच आता पाटावर बसतो आणि त्याने अरुंधतीला बहीण मानलेलं असतं. आता ती त्याचं औक्षण करते, त्याला ओवाळते. तेव्हा आता अरुंधतीने त्याला औक्षण केल्यानंतर तो छान असं गिफ्ट अरुंधतीला देतो. मग नंतर आता अरुंधतीचे डोळे पाणवतात. ती आता म्हणते की नितीन तुमच्यासारखा भाऊ मिळणं खरंच माझ्या मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल, कारण प्रत्येक वेळी आतापर्यंत माझ्या प्रत्येक अडचणींमध्ये तुम्ही अगदी धावून आलात. काही नाती रक्ताची नसतात परंतु ती खरंच खूप घट्ट असतात, कारण माझे आशुतोष गेल्यानंतरही तुम्ही माझी साथ कधीही सोडली नाही. मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या भावाला सुद्धा तुम्ही नेहमी आधार दिलात आणि तुमच्यासारखा भाऊ जन्मोजन्मी मिळो हीच मी देवाकडे नेहमी प्रार्थना करेन. तेव्हा नितीन म्हणतो अगं आपण आपल्या माणसांसाठी नाही करणार तर दुसऱ्या कुणासाठी करायचं का? अगं माझं काही घेऊन बसलीस अरुंधती, तूच बघ ना आता तू घरातील सर्वांसाठी किती काही करतेस. अगं मीच देवाकडे आता प्रार्थना करतो की तुझ्यासारखी बहीण मला अगदी जन्मोजन्मी मिळू देत.
असं म्हणून ते दोघेही आता हसतात. तेव्हा घरातील सर्वजण खूप खुश असतात आणि एकत्र आल्यामुळे भाऊबीजेचा सण अगदी छान असा सेलिब्रेट करत असतात. वेळी आता ईशा ही पुढे येते आणि अभिला बसायला सांगते. अभि हा पाटावर बसतो तर ईशा आता त्याचं औक्षण करते आणि त्याचा आशीर्वादही घेते. तेव्हा तो आता छान असं गिफ्ट ईशाला देतो. तेव्हा ती थँक्यू असं म्हणते. मग अभि पाटावरून उठतो. घरातील सर्वजण खुश असतात. तेव्हा ईशा आता यशकडे पाहतच राहते. यश आपला खाली मान घालून उभा असतो. अभि त्याच्याजवळ जातो आणि त्याला म्हणतो जा पुढे. त्यावेळी आरोही म्हणते अरे यश ती तुझ्याकडे बघती, जा ना पुढे जाऊन बस पाटावरती, तुला ओवाळेल. ईशा आता इमोशनल होते आणि त्याला विचारते आता पाया पडू का रे मी. मग आता तो विचारतो पण तुला नक्की ओवाळायचंय ना मला, तू एकदा ठरव आणि म्हणजे मगच मी पाटावर बसेन. अगं आई हिचा काही भरोसा नाही हा, कारण मी इथून तिथे पाटाजवळ जाईपर्यंत हिचं मन बदलेल आणि ही म्हणेल की मी तुला ओवाळणार नाही. आता ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला पाटाजवळ घेऊन येते. मग आता तो तिच्याकडे अजूनही पाठ करूनच उभा असतो. त्यावेळी आता ती म्हणते राखी पौर्णिमेला मी तुला राखी बांधली नाही म्हणून तू माझ्यावर चिडलास ना, पण मी कान धरते, मला माफ कर ना प्लीज. तेव्हा घरातील सर्वजण ही भावा बहिणीची छोटी छोटी भांडणं असे इमोशनल झालेले असतात. मग आता तो लगेच औक्षणाचं ताट घेतो आणि ईशाकडे देत म्हणतो ओवाळ. तेव्हा तो आता पाटावर बसतो तर ईशा आता त्याला ओवाळते, त्याचं औक्षण करते, त्याच्या पाया पडते. मग आता तो तसाच उठायला लागतो. मग आता ती म्हणते काय रे माझी ओवाळणी. तेव्हा तो म्हणतो मला माहीतच नव्हतं तू मला ओवाळणार आहे म्हणून, मग मी तुझ्यासाठी काही गिफ्टच आणलं नाही. तेव्हा सर्वजण ईशावर हसतात. मग आता ईशा म्हणते ठीक आहे, तू मला माफ केलंस ना, हीच माझी ओवाळणी असेल, चालेल ना. मग आता यश म्हणतो हो. तेव्हा नक्की ना मी तुला गिफ्ट नाही दिलं तर चालेल ना, असं यश पुन्हा पुन्हा विचारतो. ती म्हणते हो चालेल यश, तू नको एवढी काळजी करू. ती तेथून जायला निघते. त्याच वेळी आता यश म्हणतो आरोही अगं मी इशूसाठी जे गिफ्ट ना तू स्वतःसाठी ठेव, हिला माफीच पुरेशी आहे. तेव्हा ईशा म्हणते नाही मला हवंय. तेव्हा आरोही लगेच आता यशकडे गिफ्ट देते तर यश आता ईशाला ते गिफ्ट देतो. ईशा आता खूपच खुश होते आणि थँक्यू असं म्हणते. तेव्हा यश आता ईशाला आईजवळ घेऊन जातो आणि म्हणतो की आता खुश आहे ना आई, तू सुद्धा तुझ्या लेकीला मी गिफ्ट दिलं. मग आता ती म्हणते हो मी खुश आहे. मग आता त्यामध्ये काय आहे बघ तरी, असं आता ईशाला यश म्हणतो. तेव्हा ईशा आता बॉक्समधून बॉक्स बाहेर काढते. त्यावेळी आता सर्वजण ईशावर हसत असतात कारण यशने तिची खूप गंमत केलेली असते. ईशाला त्याला थोडा का होईना त्रास द्यायचाच असतो. मग आता अनिरुद्ध खूप हसतच आपल्या लेकरांकडे पाहत असतो. त्यावेळी आता संजना मात्र चिडलेली असते. ती म्हणते अरे बघतोस ना तू अनिरुद्ध. अनिरुद्ध म्हणतो हो बघतोय. मग आता ती म्हणते ते नाही म्हणत मी तुला, अरे बघ त्या अरुंधतीने सगळे घरातील कसे कॅप्चर करून घेतले आहेत, आपल्या बाजूने वळवले आहेत. तुझी मुलं पण बघ सारखी कशी तिला चिटकतायत, तुझा कोणी विचार करतंय का, तुझे आई वडील तरी तुझा विचार करतायत का. बघ सारखे सारखे ती अरुंधती अरुंधती हिच्याच नावाचा सारखा गजर करतायत आणि तुझ्या लाडक्या मुलांचं तर कुणीच विचारत नाहीये तुला. अरे बघ जरा तू डोळे उघडून, असं आता ती त्याला सांगत असते. मग आता अनिरुद्ध हा सगळ्यांकडे पाहतच राहतो कारण त्याच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. तेव्हा संजना मात्र या घरातील सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूपच चिडलेली असते. आता अरुंधती, यश आणि घरातील सर्वजण पुढे मिळून खूप मजा करत असतात तर संजनाचा जळफळाट होत असतो. ती मात्र रागातच त्या सगळ्यांकडे पाहत असते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच तिला बघवत नसतो आणि म्हणूनच ती आता अनिरुद्धला म्हणत असते, त्याला टॉर्चर करत असते की सर्वांनी तुला ठेवलंय आणि सर्वजण मस्त एन्जॉय करतायत. खरं तर संजनाचा सर्वात जास्त रग अरुंधतीवर असतो कारण अरुंधतीने आज एवढं सर्वांना जोडून ठेवलेलं असतं ते संजनाला पाहवत नसतं. त्याचबरोबर अरुंधतीला भाऊबीजच्या निमित्ताने आज सोन्याचे कानातले सुद्धा गिफ्ट मिळालेले असतात. त्याचबरोबर सुधीरला फ्लॅट सुद्धा नितीनने दिलेला असतो आणि स्वतःला राहायला आता घर सुद्धा नाही. या विचाराने संजना आता पूर्ण वेडीपिशी होते आणि अरुंधती
अदितीकडे रागात पाहत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये भाऊबीजेचा सण अगदी छान प्रकारे साजरा झालेला असतो. त्यावेळी आता अरुंधती आणि यश हे दोघेही बाहेर गप्पा मारत बसलेली असतात. अरुंधती इमोशनल होते आणि म्हणते, तुला सांगू का एक यश, अरे माझ्या सुधीरची म्हणजे माझ्या भावाची अवस्था पहिल्यापासून खूप वाईट होती रे. म्हणजे खूप गरिबीत त्याने दिवस काढले आहेत आणि अनिरुद्धंकडे खूप पैसा होता, परंतु त्यांना पैशाची खूप गुरमी होती आणि मी स्वतः म्हणू शकत नव्हते ना सुधीरला मदत करा म्हणून, कारण तो पैसा अनिरुद्धांचा होता. मी काय घरात काम करायची नुसती. कधीच त्यांनी स्वतःहून सुधीरला अशी मदत केली नाही. त्यावेळी यश म्हणतो, त्यावेळी बाबा एवढं अगोदर मामांना बोलायचे, परंतु मामाची आज काय परिस्थिती आहे आणि बाबांची काय आहे यामध्ये किती तफावत आहे तू पाहिलीत काय? त्यावेळी अरुंधती म्हणते, हो ना, बघ ना सुधीर किती सुधारलाय. पैशांची यांना खरंच खूप गुरमी होती, परंतु लक्ष्मी चंचल असते रे, आज इथे तर उद्या तिथे असा तिचा प्रवास सुरूच असतो. तर अभि आता कामावर जायला निघतो तेव्हा डबा तयार आहे, बाहेरचं काही खाऊ नकोस असं आता अनघा त्याला डबा देत म्हणते. तेव्हा तो थँक्यू असं म्हणतो. तेव्हा डबा तयार होता म्हणून दिला, मी स्पेशली तुझ्यासाठी बनवला नाही असं अनघा म्हणते. त्यावेळी आता अभि तेथून जातो. मग आता अनघा म्हणते, माझं मनच नाही होत याला माफ करण्यासाठी ताई, मी तरी काय करू. तेव्हा अरुंधती दोघांकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.